प्रलंबित मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी चंदगडच्या दौलत साखर कारखान्यातील कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज धरणं आंदोलन केलं। दौलत कारखाना चालवणाऱ्या अथर्व इंटरट्रेड कंपनीनं कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केलंय। त्याच्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात आलं। चंदगड तालुक्यातील हलकर्णी इथला दौलत शेतकरी सहकारी साखर कारखाना अथर्व इंटरट्रेड कंपनीनं भाडे करारानं चालवण्यास घेतलाय। या कंपनीकडे साखर कामगार युनियननं वेळोवेळी प्रश्न मांडलेत, मात्र अथर्व इंटरट्रेड प्रशासनानं कामगारांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केलंय। त्याच्या निषेधार्थ चंदगड तालुका साखर कामगार युनियनच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज धरणं आंदोलन करण्यात आलं। 2019च्या त्रिपक्षीय करारानुसार वेतन निश्चिती करून मागील फरकासह कामगारांना लाभ द्यावा, महागाई भत्त्याची थकीत रक्कम तातडीने द्यावी, हंगामी कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करण्याचं आश्वासन पाळावं, कामगारांचा पगार दर महिन्याच्या 10 तारखेपर्यंत द्यावा, 16 कामगारांवरील कोर्ट केस मागे घ्याव्यात यासह अन्य मागण्यांसाठी हे आंदोलन झालं। आंदोलनात प्राध्यापक सुभाष जाधव, आबासाहेब चौगुले, अशोक गावडे, प्रदीप पवार, महादेव फाटक, नारायण तेजम, निवृत्ती चोकुळकर यांच्यासह कामगार सहभागी झाले होते।